नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अद्वैत आणि नयनाचं लग्न असतं, पण आता नयनाच्या जागी मंडपामध्ये कला उभी राहिलेली असते. तेव्हा इथे सोहम मस्करीतच अद्वैतला म्हणतो, "तू आता अंतरपाट बाजूला जरी केलंस ना दादा, तरीसुद्धा तुला वहिनीचा चेहरा काही दिसणार नाही आहे, कारण कलाने चेहऱ्यावरती इथे पदर घेतलेला असतो." तेव्हा अद्वैत म्हणतो, "सोहम, तू गप्प बस ना. मला माझ्या लग्नाकडे फोकस करू दे. आणि मला माहिती आहे नैना सुंदरच दिसत असेल जशी ती नेहमी दिसते." तर इकडे आता लग्नाला सुरुवात होते. सगळेजण विधीसाठी आता उभे राहिलेले असतात. गुरुजी इथे मंत्र म्हणायला सुरुवात करतात. सगळं काही अगदी व्यवस्थित चालू असतं, पण कला खूपच जास्त घाबरलेली असते, कारण ती फक्त नैनाची वाट बघत असते. नैना कधी येईल आणि ती बाजूला जाईल असं तिला वाटत असतं. तर इकडे आता काका येतात आणि म्हणत असतात, "काय गं संगे, तू कधी नवस केला होतास की नवरी मुलीचा चेहरा लग्न होईपर्यंत दाखवणार नाही म्हणून? मला तर माहिती नाही आहे." तेव्हा संगी म्हणते, "मी बोलले होते नवस, तुम्हाला नाही माहिती." तर इथे गुरुजी म्हणत असतात की आता एकमेकांना हार घालायचा आहे, आधी अद्वैतने घालायचा असतो. तेव्हा सोहम म्हणतो की दादा आता तुला हार घालायचा आहे. तेव्हा इथे कला हार घालून देत नसते. तेव्हा सोहम म्हणतो, "दादा तुला असंच पाहिजे." तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "तू भाऊ कुणाचा आहेस, माझा आहेस की नैनाचा भाऊ आहेस तू?" तेवढ्यातच इथे आता कलाला आठवतं संगीने तिचे पाय वगैरे पकडलेले असतात. तेव्हा मग कला काही करत नाही, ती शांत उभी राहते. तेव्हा अद्वैत लगेचच तिच्या गळ्यामध्ये हार घालतो. तेव्हा तिथे जमलेले सगळेजण आता टाळ्या वाजवतात. तेव्हा गुरुजी म्हणतात की आता तुम्हाला नवऱ्या मुलाला हार घालायचा आहे. तेव्हा कला म्हणत असते, "नैनाताई कुठे आहेस तू? तू ये ना लवकर, तू आलीस तर बरं होईल." तर इकडे आता कला खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की "काय झालं नैना, तू हार का घालत नाही आहेस मला?" तेव्हा इथे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. तर इथे संगी म्हणत असते की "काय करू अंबाबाई, हे बघा जे व्हायचं ते चांगलं होऊ दे. कला अद्वैतरावांना हार घालू दे, त्या दोघांचं तरी लग्न होऊ दे." तेव्हा इथे आता खूपच जास्त महादेव काका चिडलेले असतात. ते म्हणतात, "तू हे जे काही केलेस ना ते खूप चुकीचं आहे." मग गुरुजींचा आवाज येतो की नवरी मुलीने नवरदेवाला हार घालायचा आहे. तेव्हा इथे महादेव काका म्हणतात, "आता नैनाला काय झालं? नैना हार का घालत नाही आहे?" तेव्हा संगी म्हणते, "ती आपली नैना नाही आहे, कला आहे." तेव्हा महादेव काका म्हणतात, "काय बोलतेस काय तू? नैनाच्या जागी आता कला कशी काय असेल? अगं नैना नवरी मुलगी आहे ना." तेव्हा संगी म्हणते, "नाही, ती आपली कला आहे. मीच तिला तिथे उभं राहायला सांगितलंय. मी नैनाला बघण्यासाठी तिच्या रूममध्ये गेले. सगळीकडे तिला शोधलं, ती कुठेच नव्हती. आणि एक टेबलवरती चिठ्ठी होती. त्याच्यामध्ये तिने लिहिलं होतं की मम्मी मला माफ कर. मला हे लग्न करायचं नव्हतं आणि म्हणून मी पळून जाते." ते ऐकल्यावरती मला खूप मोठा धक्का बसला. मी स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, पण काजू आणि कलाने मला थांबवलं. तर इकडे आता आबा म्हणत असतात की "अंबाबाई, जे काही होते तुझ्या मर्जीने होते, पण जे काही होऊ दे ते सगळं चांगलं होऊ दे." तर इकडे आता गुरुजी म्हणत असतात, "बरं आता नवरी मुलीने हार घालायचा आहे." तेव्हा नवरदेवाला उचलण्यासाठी सागर आणि सोहम असतातच. तेव्हा अद्वैत म्हणतो, "नाही, नको नको, मला उचलू नका." आणि इथे अद्वैत उभा असतो. तो खूप जास्त वागतो आणि म्हणतो की "नैना प्लीज हार घाल ना." तेव्हा तो वाकल्यानंतर लगेचच कला त्याच्या गळ्यामध्ये हार घालते. तेव्हा संगी म्हणते, "अहो बघितलंत ना तुम्ही, झालं, लग्न झालं आपल्या कलेचं." तेव्हा महादेव काका म्हणतात, "अगं आता तरी गप्प बस गं. माझ्या मुलीला जबरदस्तीने मंडपामध्ये उभं केलेस ना तू, हे चांगलं केलेलं नाही आहेस." तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की "चला, तुमच्या दोघांनी एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घातलात, तुमचं लग्न आता पूर्ण होईलच. माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि नैना तू ऐकतेस ना, अद्वैतचं तुझ्यावरती खरंच खूप जास्त प्रेम आहे. म्हणजे बघ ना, तुझ्यासाठी तो खाली वाकलासुद्धा. नाहीतर माणसांमध्ये एवढा इगो असतो ना, तर बायकोच्या समोर झुकणं म्हणजे त्यांना अजिबातच आवडत नाही. हो नाही का?" तेवढ्यातच तिथे मुक्ताला आता फोन येतो घरून की सईला बरं वाटत नाही आहे. तेव्हा ती सागरला म्हणते की "चला आपण निघूया, सईला बरं नाही आहे." तेव्हा सरोज काकू म्हणत असतात की "जेवून तरी जा." मुक्ता म्हणते की "आमचा प्लॅन तर तोच होता, पण सईला बरं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला जावं लागेल." तेव्हा सरोज म्हणत असते, "हो ना, मुलांचा आजारपण म्हणजे आईला तर अजिबातच बघवत नाही." तरी इथे आता मुक्ता सागर दोघंजणं गेलेले असतात. तरी ते कला खूप जास्त वाट बघत असते नैनाची, पण ती काही यायला मागत नसते. तरी ते राहुल आणि नैना आता गाडीमध्ये बसायला जात असतात.
तिथे 3-4 गुंड लोक बसलेले असतात. नैनाला बघून ते शिट्ट्या वाजवायला लागतात आणि म्हणत असतात की पळून जाऊन लग्न करतायत वाटतं मंदिरामध्ये. काय लग्न करायचं आहे का? मला पण लग्न करायचं आहे, करशील का माझ्याशी लग्न, असं नैनाला म्हणतो. तर इकडे आता जी पत्रकार आलेली असते ती म्हणते की राहुल तर म्हणाला होता की मंडपामध्ये नवरी मुलगीच येणार नाही आहे, मग ही कोण आहे? अशा खोट्या बातम्या का देतो तो मला? तर इथे काजू आता आलेली असते नैनाला शोधायला. ती विचारते, पक्या तुला कुठे दिसली का रे ती? पक्या म्हणतो, नाही ना, सगळीकडे शोधलं. तेव्हा काजू म्हणत असते, प्रत्येक वेळेला का रे ही त्रास देते आम्हाला? म्हणजे बघ ना, ह्या वेळेला सुद्धा ती किती त्रास देऊन गेली आहे. मंडपामध्ये सगळेजण तिची वाट बघत असेल. तेवढ्यातच तिथे आता नैनाने पेरलेलं लॉकेट काजूच्या हातात लागतं. ती म्हणते की पक्या, नैनाताई इथेच कुठेतरी आहे, आपण अगदी बरोबर आलो आहे. तेव्हा राहुल येतो, त्या गुंडाला मारतो आणि म्हणतो, ती माझी होणारी बायको आहे, तिच्याबद्दल बोलताना नीट बोलायचं, कळलं ना? नाहीतर तुम्हाला चांगला धडा शिकवेन. तेव्हा इथे आता राहुल त्या मुलांना मार मार मारतो, त्यांची कॉलर पकडतो आणि म्हणतो, आत्ताच्या आता वहिनीची माफी मागा, माफी मागा. तेव्हा तिन्ही गुंड नैनाची माफी मागतात. राहुल म्हणतो, नैना, मी असताना तुला कोणी काही बोललेलं, तुला छेडलेलं मला अजिबात चालणार नाही आहे. तेव्हा इथे दोघे एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात. तर इकडे काका म्हणत असतात, काय बोलतेस काय तू? म्हणजे त्या नैनासाठी नेहमी माझ्या कलाने का गं तिचा जीव पणाला लावायचा? आतासुद्धा चुकी नैनाने केली, पण भोगायला कुणाला येते? माझ्या कलालाच येते ना. तेव्हा संगी म्हणत असते, असं काय करताय तुम्ही? तेव्हा महादेव काका म्हणतात, मी आताच्या आता जातो आणि त्या लोकांना जे काही सत्य आहे ना ते सांगतो. तेव्हा संगी म्हणते, असं करू नका, तुम्ही जर असं केलं तर आपण रस्त्यावरती येऊ. तेव्हा इथे काका म्हणतात, का तू असं का बोलतेस? तेव्हा संगी म्हणते, कारण मी आपलं राहतं घर घाण ठेवले, त्याच्यावरती मी नैनाच्या लग्नासाठी पैसे काढले होते. ते ऐकून आता काकांना खूप मोठा धक्का बसतो. तर इथे आता श्रावणीचा फोन आलेला असतो राहुलला, पण तो फोन उचलत नाही. नैना म्हणते, राहुल कुणाचा फोन आहे? तेव्हा राहुल म्हणतो, नाही एवढा महत्त्वाचा नाही आहे तुझ्यापेक्षा, चल आता आपण जाऊया दोघंजणं. तेव्हा इथे श्रावणी म्हणत असते की राहुल तर म्हणाला होता की ते मुहूर्तावरती नवरी येणारच नाही, मग ही कोण आले आणि खोटी बातमी देऊन आता फोन का करत नाही आहे? तर ते काका डोक्याला हात लावून बसलेले असतात. संगी म्हणत असते, आता बाहेर जाऊन काही सांगू नका, जसं लग्न पार पडतं ना तसं पार पडू द्या. आपण कर्ज काढले, हे लग्न झालं नाही तर आपली नाचक्की होईल आणि त्या चांदेकरांना वाटेल हे सगळं आपण मुद्दामून करतोय, आपल्याला वालीत टाकतील. आपल्या मुलींची लग्नसुद्धा व्हायची आहेत, काजूचं शिक्षण व्हायचं आहे. तर इथे काका म्हणतात, अगं पण दरवेळेला कलानेच का तिचा जीव द्यायचा आपल्यासाठी? तिलाच का नेहमी आपण दावणीला बांधत असतो? तेव्हा संगी म्हणते, हे बघा, जे चाललंय तसं होऊ द्या, चला गुरुजी बाहेर बोलवत आहेत कन्यादानासाठी. तेव्हा काका म्हणतात, मी नाही येणार, तू गुरुजींना जाऊन सांग, माझ्या मुलीची ज्याच्यामध्ये इच्छाच नाही आहे, जबरदस्तीने मी तिचं कन्यादान करणार नाही आहे. तेव्हा इथे आता गुरुजी बोलवत असतात नवरी मुलीच्या बापाला, पण ते काही तयारच नसतात. तेव्हा इथे अद्वैतचे पप्पा जातात विचारायला की काय झालंय ते बघूया. तेव्हा काका म्हणतात की नाही, कलाच्या मनाविरुद्ध मी तिचं कन्यादान करणार नाही आहे, ते एवढं पुण्याचं काम असतं. तेव्हा तिथे काका येतात आणि म्हणत असतात, अहो चला, गुरुजी बाहेर बोलवत आहेत, मी तुमची अवस्था समजू शकतो, कारण मलासुद्धा त्याचा अनुभव आहे, पण तुम्ही काळजी करू नका, तुमची मुलगी आमच्या इथे अगदी सुखात राहील. तेव्हा इथे काका म्हणत असतात की तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, पण एक बापाला जे काही वाटतं ते तर खरंच आहे ना. तेव्हा काका म्हणतात, तुम्ही काळजी नका करू, चला, तुमची मुलगी आमच्या घरीसुद्धा मुलगी बनूनच राहील. तेव्हा संगी म्हणते, चला चला, आता तेवढे बोलताय तर चला जाऊया. तेव्हा गुरुजी म्हणतात की आता तुम्हाला कन्यादान करायचं आहे, तुम्हाला जसं सांगितलं जाईल तसं तुम्ही करा, एकमेकांच्या हातावरती तुम्हाला हात ठेवायचा आहे. तेव्हा इथे सगळे एकमेकांच्या हातावरती हात ठेवतात, पण इथे कला काही ठेवत नसते. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही ना, अशी काय करते, तिला माझ्याशी लग्न करायचं नाही आहे का, असं इथे अद्वैतला वाटत असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता काजूसुद्धा घरी आलेली असते. अद्वैत आता कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतच असतो. तेवढ्यातच कला म्हणते की थांबा, आणि ती आपल्या डोक्यावरचा पदर काढते. तेव्हा इथे चांदेकरांना खूप मोठा धक्का बसतो, कारण नैनाच्या जागी आता कला बसलेली असते. त्यामुळे त्या लोकांना नेमकं काय चाललंय हे कळतच नसतं.